नमस्कार. घर आणि ती व्लॉगमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आपण जेव्हाही कपड्यांचं कपाट उघडतो तेव्हा तर आपल्याला खूप सारे कपडे दिसतात, पण जेव्हा ते कपडे वापरण्याचा प्रश्न येतो असे बरेच आपले कपडे असतात की जे आपल्याला वापरता येत नाही. हो, पण कधीतरी ते आपण वापरू म्हणून आपण कपाटात ठेवलेले असतात. किंवा मग ह्या कपड्यांचं करायचं काय हे आपल्याला प्रश्न असतो. तर मी आज तुमच्यासाठी हेच कपडे रियूज करण्याचे 7 वेगवेगळे प्रकार घेऊन आली आहे. तर मग चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर सगळ्यात आधी पाहू पहिला प्रकार. पहिला प्रकार आहे की जे चांगले कपडे असतील आणि आपल्याला जे दान करता येणे शक्य असेल, म्हणजे आपल्या जवळपास काही अनाथालय असतील, वृद्धाश्रम असतील, काही NGOज असतात, काही शाळासुद्धा अशा असतात की ज्या असे उपक्रम राबवतात. जर आपल्या आजूबाजूला असे काही उपक्रम राबवले जात असतील तर आपण हे कपडे सरळ तिकडे दान करायचे. तर यामुळे कपड्यांचं काय करायचं हा प्रश्नही सुटतो आणि कपडे वाया गेले असं आपल्याला वाईटही वाटत नाही. आता बघू दुसरा प्रकार. दुसरा प्रकार आहे की आपल्या काही अशा आवडत्या साड्या असतात की ज्या आपल्याला कोणाला देतानासुद्धा वाईट वाटतं, किंवा आपल्याला वाटत असतं की ही साडी नको, मलाच आवडते पण मला नेसायला जमत नाही आहे. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की ह्या साड्यांचे ना सरळ ड्रेस बनवून घ्यायचे. ड्रेस बनवू शकतो. किंवा मग ह्या साड्या बऱ्याचदा नेसताना एक प्रॉब्लेम काय असतो माहिती का, आपल्याला साड्या नेसायला वेळ जास्त लागतो म्हणून आपण त्या साड्या वापरत नाही. तर मग आपण काय करू शकतो की हे साड्या आहेत ना, जे रेडीमेड साड्या मिळतात बघा, तशा शिवून घेऊ शकतो. म्हणजे रेडी टू वेअर साडी त्याची बनवू शकतो. ती साडी तशी बनवली ना तर ते आपल्याला साड्या नेसायलासुद्धा किंवा साड्या घालायलासुद्धा बऱ्या पडतात. तिसरी गोष्ट म्हणजे साड्यांच्या असे वेगवेगळे बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. आणि हो, ह्या साड्यांचं काय करायचं ह्याचा अगदी डिटेलमध्ये मी पुढचा व्हिडिओ घेऊन येते, जो तुम्हाला दिसेल 1-2 दिवसानंतर. तर तेव्हा आपण हे डिटेलमध्ये पाहू. आता थोडक्यात काय, तर साड्यांचा आपण ड्रेस बनवू शकतो. आता तिसरा प्रकार पाहू. जे जुने कपडे असतात, साड्यांचं तर ठीक आहे, ते एक सलग कापड असतं म्हणून त्याचं काहीतरी आपल्याला बनवता येतं. पण जे बाकीचे जुने कपडे असतात त्याचं काय करायचं, तर त्याच्या ना आपण छान अशा बॅग्स बनवू शकतो. असे छोट्या छोट्या बॅग्स बनवू शकतो. आणि हो, हे मी सांगते ज्यांच्याकडे घरी शिवणकामाचं मशीन असेल किंवा ज्यांना शिवणकाम थोडंफार जमत असेल तर ते लोक हे बनवू शकतात. पण तुमच्याकडे मशीन नसेल पण आजूबाजूला जर असं कोणी घरगुती शिवणकाम करणारे लोक असतील किंवा बायका असतील तर त्यासुद्धा तुम्हाला हे असं बनवून देऊ शकतात. तर जे चांगले दिसणारे ड्रेस असतात ना, तर त्याचं किंवा त्या ओढणीचे आपण छान अशा बॅग्स बनवून घेऊ शकतो. ज्या आपल्याला भाजी आणताना किंवा बाजारात जातो तेव्हा विकतच्या बॅग घेण्यापेक्षा किंवा त्या विकतच्या प्लास्टिकच्या पिशव्या आणण्यापेक्षा कधीही आपल्या या घरच्या कापडी पिशव्या ज्या असतात ना त्या छान दिसतात. आणि हो, असं नाही की त्या कापडी पिशव्या आहेत म्हणून त्या दिसायला चांगल्या दिसणार नाहीत. मी तुम्हाला एक कापडी पिशवी दाखवते. आता ही जी पिशवी आहे ना, ही बनवली आहे, एक ट्राउझर पॅन्ट होती तर त्या पॅन्टपासून ही पिशवी बनवली आहे. दिसायलासुद्धा चांगली दिसते, शिवाय एवढी मोठी आहे की बरंचसं सामान हिच्यात बसतं. आणि ही शिवलेली असल्यामुळे काय होतं की ही अगदीच आपण घरगुती जेव्हा शिवतो ना तेव्हा याची जी शिलाई असते तीसुद्धा आपण व्यवस्थित टाकतो जेणेकरून ही बॅग तुटणार नाही. तर त्यामुळे अशा आपण पिशव्यासुद्धा बनवून घेऊ शकतो. चला आता चौथा प्रकार सांगते. आता बऱ्याचदा आपल्याकडे अशा जीन्स असतात की ज्या बॉटमलाच फाटतात, म्हणजे जे पायात खाली जो भाग अडकतो ना तर तिकडेच त्या फाटलेल्या असतात, बाकी जीन्स चांगल्या असतात. तर अशा जीन्सचं आपण काय करू शकतो, तर इकडे आमच्याकडे अशी एक जीन्स होती तर त्याचं काय केलं, अशी एक शॉर्ट पॅन्ट बनवून घेतली. किंवा मग जीन्सचे असे छान आपण पाऊच बनवून घेऊ शकतो. असे जे पाऊचेस असतात ना तर हे आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगात येतात. जसं आपल्या काही ज्वेलरी वगैरे ठेवायच्या असतील त्या ठेवायला उपयोगात येतात. पेन, पेन्सिल त्या गोष्टी तर असतातच, मुलांच्या स्टेशनरी त्या ठेवायला हे पाऊच उपयोगात येतात. आणि तुम्हालाही माहिती की भरपूर ह्याचे उपयोग असतात. तर अशा आपण पाऊचही बनवून घेऊ शकतो. तर हे बघा, आपल्या ज्या ओढण्या वगैरे असतात किंवा ड्रेस असतात तर ते सुद्धा वाया न जाऊ देतात त्याचा आपण त्या कापडाच्या अशा पद्धतीने आपण ऑर्गनायझर बनवून घेऊ शकतो. आपण बऱ्याचदा साड्या ठेवायला किंवा ड्रेस ठेवायला, कपडे ठेवायला बाहेरचे महागडे ऑर्गनायझर मागवत असतो. तर जर आपल्याला तसे ऑर्गनायझर नसतील मागवायचे तर आपल्याकडे असलेल्या कपड्यांपासून आपण असे ऑर्गनायझरसुद्धा बनवून घेऊ शकतो. साड्यांसाठीचे छोटे कवर बनवून घेऊ शकतो की ज्यामध्ये साड्या व्यवस्थित राहतील. शिवाय ह्या कपड्यांचं वॉल हँगिंगसुद्धा बनवतात. म्हणजे सुंदर असं काही एखादं कापड असेल, जसं आपल्याकडे एखादी छानशी ओढणी असेल पण ती आता
जुनी झाली आहे किंवा कुठेतरी थोडीफार फाटली आहे, तर त्या ओढणीपासून आपण वॉल हँगिंगसुद्धा बनवू शकतो. मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती बाजूला असे इमेजेस दाखवते की ज्या पाहून आपल्याला आयडिया येतील. आणि शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे साफसफाईसाठी हे कपडे वापरायचे, जे आपण सगळेच जण वापरतो. तर साफसफाईसाठी आपल्याला वेगवेगळे कपडे लागतच असतात. तर त्यावेळी हे असे जे कपडे असतात ना, हे छान चौकोनी आकारात कापून ठेवायचे, म्हणजे आपल्याला हवं तेव्हा एखादं कापड साफसफाईसाठी वापरता येतं. आणि असे छोटे छोटे जर आपण त्याचे कापड कापून ठेवले ना, एखाद्या बरणीत भरून ठेवले, तर टिश्यू पेपरऐवजी आपण त्या कापडांचा सुद्धा उपयोग करू शकतो. जसं की समजा तेल वगैरे सांडलं आहे, तर तेव्हा काय होतं की आपण एखाद्या कापडाने पुसलं आणि ते कापड धुतलं तरी पण ते कापड काही स्वच्छ होत नाही. मग हे यूज अँड थ्रोसाठी असे काही छोटे छोटे कापडाचे तुकडे किंवा नॅपकिन बनवून ठेवायचे. म्हणजे काही सांडलं असेल तर ते पुसायचं आणि तो नॅपकिन सरळ फेकायचा. तर यामुळे एकतर ते कापड परत धुण्याचा आपल्याला प्रश्न नसतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे कपड्यांचा असा रियूज होतो. तर हे होते काही जे कपडे आहेत ते रियूज करण्याचे प्रकार. तुमच्याकडे सुद्धा काही अजून प्रकार असतील तर तुम्ही ते माझ्याशी नक्की शेअर करू शकतात. तर मग चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.